नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS महाटेट सिरीज या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। माझे पोलीस भरतीची स्पर्धा परीक्षा देणारे जे काही विद्यार्थी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी मी घेऊन आलो आहे MTS मार्फत पुणे आयुक्तालय पोलीस शिपाई पदासाठी 2018ला जो पेपर झाला त्याचं विश्लेषण। तर यापूर्वीही आपण मुंबईचा जो काही पेपर झाला होता 2018चा मुंबई आयुक्तालयाचा तर त्याचंही विश्लेषण दिलं होतं। तर मी सुरुवातीला सांगेन की हे विश्लेषण आम्ही देण्याची म्हणजे खूप कष्ट घेऊन किंवा सगळे हे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व करून हा पेपर तुमच्यासमोर सादर करण्याची काय आवश्यकता आहे किंवा त्याचं मत कशासाठी हे करायचं आणि हे तुम्हाला सांगणं फार महत्त्वाचं आहे बानो। कारण प्रशासनानं नुकतंच जाहीर केलं की कोणत्याही क्षणी आता पोलीस भरती निघण्याची शक्यता आहे आणि आपल्याला माहीत आहे। आणि ज्या पद्धतीनं पेपर डिझाईन केला जातो तर तो पेपर डिझाईन करत असताना जो काही संबंधित अधिकारी असतात म्हणजे साधारण UPSCची परीक्षा देऊन जे आलेले असतात SP लेवलचे अधिकारी आपला पेपर डिझाईन करत असतात बाळांनो। आणि तो पेपर डिझाईन करत असताना आजपर्यंत झालेले जे पेपर आहेत ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले गेले होते तर त्या प्रश्नांचा आढावा घेऊन त्याच्या अनुषंगाने आणखी अपडेट करून कसे प्रश्न विचारता येतील अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका तयार केली जाते। आणि यासाठी आपल्याला जर का परफेक्ट लेखी परीक्षेची तयारी करायची असेल तर आपल्याला पाठीमागील पेपरांचा आढावा हा घ्यावाच लागेल आणि तेच कार्य आम्ही करत असतो। जवळपास 15-20 वर्षापासूनचे सगळे पेपर आम्ही चाललेले असतात आणि विश्लेषण किती महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यासाठी। जर का तुम्हाला हमखास मार्क्स घ्यायचे असतील म्हणजे नेमके प्रश्न मग कसे येतात, कसे येण्याची शक्यता आहे, वेगवेगळ्या वेळी कसे पेपर बदलले गेले, प्रश्न कसे बदलले गेले, कोणत्या टॉपिकला जास्त भर दिला गेला, कोणत्या टॉपिककडे अजिबात लक्ष दिलं गेलं नाही, तर ह्या सगळ्यांचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल। म्हणजे ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले तेही आपल्याला चांगलं केलं पाहिजे। पण बऱ्याच कालावधीमध्ये एक काही टॉपिकवरती प्रश्नच विचारला नसेल मग तो याचा अर्थ असा नाही की तो आता यावेळेला विचारणार नाही। म्हणजे आपल्यासाठी सगळंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं एकच प्रश्न अनेक पद्धतीनं कसा सोडवता येतो। म्हणजे आता जे काही मी विश्लेषण तुमच्यासमोर सादर करतो आहे याचं ऑलरेडी अनेक पुस्तकामध्ये विश्लेषण दिलेलं आहे आणि काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील वेगवेगळ्या शिक्षकांनी त्यांच्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण दिलेलं आहे। म्हणजे इथं फक्त उत्तर आपल्याला महत्त्वाचं नाही, म्हणजे तशा नमुन्याचा प्रश्न आल्यानंतर नेमका आपण तो कसा सोडवायचा, कमीत कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा आणि वेगळ्या पद्धतीने आपल्याला कसं करता येईल। म्हणजे जे ज्ञान आपल्याला आहे आणि प्रत्येकाच्या मेंदूमध्ये जे काही फिडअप डाटा गेलेला आहे तर तो वेगवेगळा आहे। म्हणजे प्रत्येकजण एकच प्रश्न वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं विचार करून वेगळ्या पद्धतीनं सोडवत असतो। मग त्यामध्ये आपलं कशा पद्धतीनं आपण सोडवू शकतो किंवा आपली पात्रता काय आहे। म्हणजे एखाद्याला पाढे नाहीच पाठ होत तो गुणाकारच करणार, पण काही जणांचे पाढे पाठ झालेले असतात। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं तरी आपण जी काय पद्धत आपण वापरतो जी आपल्याला मॅच होती म्हणजे ज्या पद्धतीनं मला कळतं त्याच पद्धतीचा वापर आपण करायचा असतो। तर मी आता जे काय तुमच्यासमोर विश्लेषण देतो त्याचं मी थोडंसं जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला हेही लक्षात यावं किंवा प्रश्न पटकन सोडवताना आपण कशा अँगलमधून त्या प्रश्नाकडे पाहायला पाहिजे। मूळ कन्सेप्ट हे माहिती असतात आपल्याला। तर हे तर तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयासाठी जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला परफेक्ट आलेच पाहिजेत आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजून ते तुमच्या जिभेच्या शेंड्यावर असलेच पाहिजेत। म्हणजे बेसिकली जे नॉलेज लागतं ते नॉलेज असायलाच पाहिजे। तर आता जो माझ्या हातात पेपर आहे तर या पेपरमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत, प्रश्न क्रमांक आहेत ते थोडे विस्कळीत आहेत। म्हणजे सलग प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमापनचे असे नाही आहेत, म्हणजे आधीमध्ये इतर GSचा प्रश्न पडलेला आहे। तर ज्या पद्धतीनं पेपर माझ्या हातात आहे तो प्रश्न वाचून मी तुम्हाला त्याचं विश्लेषण देणार आहे। ज्या माझ्या विद्यार्थी बांधवांच्याकडं पेपर अवेलेबल नसेल तर त्यांनी तो प्रश्न लिहून घ्यायचा आहे। म्हणजे वही आणि पेन घेऊन तुम्ही बसायचा आहे। मी प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही तो प्रश्न लिहून घ्यायचा आहे, तुम्ही तो सोडवायचा आहे आणि मग सोडवून झाल्यानंतर मग तुम्ही त्याचं विश्लेषण मी बोर्डवरती कसं दिलं आहे किंवा मी आणि काही वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे मग हे तुम्ही टॅली करायचं आहे, ही तुमची जबाबदारी आहे। तर जो पेपर माझ्या हातात आहे त्यामध्ये जो प्रश्न क्रमांक 15 आहे तर तिथं प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही असा प्रश्न आहे। खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही म्हणजे त्याने ज्या संख्या दिलेल्या आहेत तर त्याच्यातली मूळ कोणती नाही असा प्रश्न विचारलेला आहे। 1 नंबरला संख्या दिली 137, 2 नंबरला संख्या दिली 173,
3 नंबरला संख्या दिली 811 आणि 4 नंबरला संख्या दिली आहे 108. लक्षात घ्या प्रश्न काय विचारलाय, तर प्रश्न विचारलाय कोणती मूळ नाही. म्हणजे मूळ संख्या हा कन्सेप्ट आपल्याला माहित असला पाहिजे. म्हणजे या संख्येला तिच्या स्वतःशिवाय आणि एक शिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. आणि मग या दिलेल्या गटामध्ये मला स्पष्ट दिसतंय की हा जी 4 नंबरची संख्या 108 आहे त्याला 3 भाग जातो, 2नीही जातो. हां 3नी तर जातोच आहे, पण शेवटी 8 आहे म्हणजे 2नी भाग जाणार आहे. आणि मग 2नी भाग गेला म्हणजे ती मूळ नाही. आलं लक्षात. म्हणजे त्यासाठी आपल्याला समसंख्या पण माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर 3ची कसोटी म्हणजे कसोटीही माहीत असायला पाहिजे. तर इथं याचं उत्तर आहे 108 ही संख्या ही मूळ संख्या नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सलग प्रश्न आहे तो आता, खालीलपैकी कोणत्या संख्येस 4ने पूर्ण भाग जात नाही असं विचारलेलं आहे. 4नं भाग जात नाही, मग जातो कधी हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजे 4ची कसोटी माहीत असायला पाहिजे. मी संख्या लिहितो म्हणजे आपण त्याचं उत्तर काढू. तर संख्या नंबर 1 दिली होती 68 79 79 376. त्यानंतरची संख्या दिली 49 61 38 49 61 38. त्यानंतरची संख्या दिली आपल्याला 34 15 16 34 15 16 आणि 4 नंबरला संख्या दिली 111 म्हणजे 412. आता याच्यामध्ये प्रश्न असा विचारलाय की कोणत्या संख्येला 4नी भाग जात नाही. मग 4ची कसोटी आपल्याला माहीत असायला पाहिजे. मी पुन्हा सांगतो की जेणेकरून वारंवार तुमच्या कानावर ते पडावं, कारण जितके काही मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न सोडवून दिलेले आहेत, त्या प्रत्येक प्रश्नामध्ये त्या प्रश्नाच्या अनुषंगानं जे काही बेसिक असतं ते मी सांगतच असतो. कारण मला ती सवय आहे. मला माहीत आहे की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा जेव्हा आपल्या कानावरती आढळते, आपल्या मेंदूमध्ये जाते, तेव्हाच ती आपल्या लक्षात राहते. बाळांनो, नुसत्या कसोट्या एकदा पाठ केल्या की परत मला लगेच येतील असं नाही. म्हणून मी प्रश्न आला की त्याचं बेसिक सांगत असतो, ती कसोटी सांगत असतो, तो पद्धत सांगत असतो, ते सूत्र सांगत असतो. मग आता पहा 4ची कसोटी मी पुन्हा सांगतो. तर ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4नी भाग जातो त्या पूर्ण संख्येला 4नी भाग जातो. आणि त्याचबरोबर ज्या संख्येच्या शेवटी सलग 2 शून्य असतात तिला 4नी भाग जातो. ही 4ची कसोटी आहे. मग मला प्रश्न विचारला आहे की ह्या संख्यामध्ये 4नी भाग कोणाला जात नाही. आपण सगळ्या संख्येचा विचार करून भागाकार करत नाही बसायचा आहे, शेवटच्या 2 संख्येचा विचार करायचा आहे. इथं जर मी 4नं भागून बघितलं तर 4 1 4, फक्त 76लाच भागायचं आपल्याला. शेवटच्या 2 संख्यांचाच विचार करायचा, अंकांचा. 4 1 4 राहिले 3, 4 9 36. इथं पण शेवटच्या 38 आहे. 38 आहे म्हटल्यानंतर 4च्या पाड्यातली संख्या नाही, कारण ते 4नं भाग बसत नाही. इथं 16 आहे शेवटी म्हणजे 4नं भाग बसेल, शेवटी 12 आहे म्हणजे 4नं भाग बसेल. म्हणजे ही जी 2 नंबरची संख्या आहे 49 61 38 हिला 4नी भाग जाणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे पहा, 800 ग्रॅम हे 160 किलोच्या किती टक्के आहे. 2-3 पद्धतीने प्रश्न सोडवता येईल. आपण सोप्या पद्धतीने सोडवूया. किती पैकी मी अपूर्णांक ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये छेदाएवढे भाग करा आणि अंशाएवढे घ्या असा अपूर्णांकाचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, 800 ग्राम घ्यायचा आहे. किती मधून घ्यायचा आहे तर 160 किलोच्या किती टक्के असं विचारलंय. म्हणजे 160 किलो मधले 800 ग्रॅम तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे किती टक्के मिळणार आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. पण हे जे आहे हे ग्रॅम मध्ये आहे, 160 आहे ते किलो मध्ये आहे. आणि म्हणजे आपल्याला एकक समान पहिल्यांदा केली पाहिजेत. आणि म्हणून मग काय मी करतोय, हे 800 ग्रॅम आहे असू दे, मी ह्या 160 किलोचं ग्रॅम मध्ये रूपांतर करतो. आणि आपल्याला माहित आहे की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. आणि ही सगळी दशमान परिमाण तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हणजे ग्रॅम, किलोग्रॅम, मीटर, किलोमीटर, टन, क्विंटल, म्हणजे वजन मोजायची, वजन मोजण्याची, द्रवपदार्थ मोजण्याची एकक, लांबी मोजण्याची एकक, ही सगळी माहीत असायला पाहिजे. तो टॉपिक आहे सेपरेटली, तो आपण अपलोड केलेला आहे. तर त्या बॅचमध्येही तो घेतलेला आहे. इथं मी फक्त याला 1000नी गुणणार आहे. म्हणजे 160ला मी 1000नी गुणलं म्हणजे हे पण माझं ग्रॅममध्ये झालं, हे वरचं पण ग्रॅममध्ये आहे.
आणि मला ह्याची टक्केवारी काढायची आहे, किती टक्के, म्हणून मी 100नी गुणतोय. मग ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल होईल, ह्या 2 शून्याला या 2 शून्य जातील, या शून्याला ही शून्य जाईल, या शून्याला ही शून्य जाईल, आणि मग 8 एके 8, 8 दुने 16 म्हणजे 1/2 मिळेल. मग याचा आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं, 2नी भाग लागत नाही म्हणजे 1ला म्हणून आपण पॉईंट घेतला, 1/10 झाले आणि 2×5 म्हणजे याचं उत्तर आहे 0.5. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न मी वाचतो. एका गावची लोकसंख्या 24 से 20 आहे. लोकसंख्या वाढीचा वेग 10% आहे. तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती? अतिशय सोप्या पद्धतीनं म्हणजे असे प्रश्न जे आहेत ते लॉजिकली सोडवायचे. मी थोडीशी वेगळी पद्धत तुम्हाला देतोय. या नमुन्याचा प्रश्न पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी एका वेगळ्या पद्धतीने दिला होता, सूत्र वापरून दिला होता. म्हणजे या नमुन्याचा प्रश्न होता तो, अशीच 2 वर्षापूर्वीचे लोक, फक्त आकड्यामध्ये बदल होता. तर आता हा प्रश्न लॉजिकली कसा सोडवायचा पहा. तर मी तुम्हाला सोडवून दाखवतो. तर पहा, आपल्याला माहित नाही की काय दिलंय त्यांनी. तर आज जी लोकसंख्या आहे, जे दिलंय त्याची आज लोकसंख्या आहे 2420 म्हणजे 2420 लोकसंख्या त्या गावची आहे आणि लोकसंख्या दरवर्षी 10% वाढती. हा प्रश्न समजून घेतला की मग आपलं उत्तर तयार आहे. तर त्यांनी काय विचारले, तर 2 वर्षापूर्वी त्या गाव, मग मला माहित नाही की 2 वर्षापूर्वी किती होती, तेच तर मला उत्तर विचारले ना. पण मी एक इमॅजिन करतो की समजा त्या गावची 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या 100 होती. 2 वर्षापूर्वीची 100 लोकसंख्या मानून 100 लोक होते असं म्हणू आपण. 100 लोकसंख्या हे आहे असं मी तुम्हाला प्रश्न हा समजावा, असला कसलाही प्रश्न आला तर तुम्हाला पटकन सोडवता यावा यासाठी मी वेळच खर्च करून व्यवस्थित बोर्डवरती लिहून तुम्हाला दाखवतोय. आणि मग कसं लॉजिक वापरले हेही आपण पाहायचं आहे. तर 100 लोकसंख्या मानू म्हणजे 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या 100 होती असं वेळ धरलं. मग आता ही वाढणार आहे. मग आता बघा, पहिल्या वर्षी वाढली, किती टक्के वाढली? 10% वाढली. म्हणजे 100ची 110 झाली म्हणजे 110/100 हे पहिल्या वर्षी झाली. परत दुसऱ्या वर्षी 10% वाढली, म्हणजे ती परत 110/100 झालं. मग ह्या शून्याला ही गेली, हिला ही गेली, ह्याला ही गेली, हिला ही गेली. 11 × 11 म्हणजे 11चा वर्ग 121. म्हणजे माझ्या लक्षात आलं की जर 2 वर्षापूर्वी 100 लोकसंख्या असेल तर आज ती 121 असती. आणि मग आता आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये लॉजिक लावूया, प्रश्न सोडवूया. पहा कसा सोडवायचा. जर 100 असती तर म्हणजे 2 वर्षापूर्वी जर 100 असती तर आज ती 121 झाली असती. बरोबर, आज ती 121 झाली असती. मग 2 वर्षापूर्वी किती होती हा मला प्रश्न विचारलाय, मग मला माहित नाही, मग ती 100 होती. आणि पण आज किती आहे ते त्याने दिलंय, किती दिलंय? 242 शून्य म्हणजेच 2420 म्हणजे हे 2420. आता करा तिरकस गुणाकार म्हणजे तुम्हाला मिळेल 100 × 121 बरोबर 2420 × 100. मग आता पुढच्या पायरीला हे 121 तिकडे जाईल, भागिले होईल, ही गणिती क्रिया आहे. आणि मग मी करून घेतो म्हणजे x बरोबर 2420 × 100 आणि भागिले 121. 121 न 242ला डायरेक्ट भाग जाईल 2चा आणि म्हणजे 121 एके 121 आणि 121 दुणे 242. ही वरची 1 शून्य, ही 1 शून्य, ही 1 शून्य म्हणजे माझं उत्तर आहे 2000. ही झाली सोडवण्याची एक पद्धत बाळांनो. कारण मी एक शिक्षक आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची जी काही बौद्धिक कॅपॅसिटी असती, जी व काही काम करण्याची पद्धत असती, अभ्यास करण्याची पद्धत असती, लक्षात ठेवण्याची पद्धत असती, ती वेगवेगळी असती. म्हणून मी दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं उदाहरण सांगत असतो. आता ही एक तुम्हाला मी मेथड शिकवली, पण याच्यापेक्षा आणखी जर तुम्हाला शॉर्ट जायचं असेल, म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत असेल तर त्यांनी तसं करावं. अशी उदाहरणं आपण पर्यायावरून सुद्धा सोडवू शकतो. एक इमॅजिन करून पर्याय निवडायचा, सगळे पर्याय चेक नाही करत बसायचं, कारण आपल्याला अंदाज येतो. पहा, जर हे जर उदाहरण मला पर्यायावरून करायचं असतं तर मग मी काय केलं असतं. तर पहा, आपल्याला दिलंय काय त्यांनी प्रश्न आपल्याला समजलाय. पहिला पर्याय दिला होता 2400. आता 2400 ही 2 वर्षापूर्वी असू शकेल का? कारण का अहो आजच 2420 आहे, मग 2 वर्षात केवळ 20 माणसं वाढली म्हणजे हा पर्याय रिजेक्ट होईल बाळांनो. त्यानंतर आपण जर दुसरा पर्यायचा 2000चा विचार केला तर इथं पॉसिबिलिटी आहे ते तुम्ही तोंडी पटकन काढू शकता ना. 2000चं पहिल्या वर्षी काढा, 110/100, पुन्हा त्याला पुढच्या वर्षीचं काढा 110/100, तुमचा पर्याय फायनल होईल. म्हणजे काही पर्याय आपण नजरेनं ब्लॉक करू
शकतो. आणि मग आता बघूया पुढचा प्रश्न. आता इथंही तुम्हाला मी एक सोपी मेथड शिकवणार आहे की हा जो प्रश्न आहे अपूर्णांकाचा. तर पाहूया, मी प्रश्न वाचतो. खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा असा प्रश्न आहे. मी पहिल्यांदा सगळे अपूर्णांक लिहितो वरती आणि मग आपण ते उतरत्या क्रमानं कसे मांडायचे आहेत ते बघूया. कारण त्यासाठी आपल्याला तुलना करावी लागेल. जो आपली पोलीस भरतीची जी बॅच सुरू आहे की त्याचबरोबर पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ ह्या काय आता ज्या जागा निघालेल्या आहेत तर त्याच्याही बॅचेस आपल्या अंकगणित आणि बुद्धिमापनच्या स्पेशल बॅच आहेत आणि संपूर्ण सिलेबसच्याही बॅचेस आहेत. तर त्याच्यामध्ये अपूर्णांक हा जो प्रकार आहे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो सगळ्याच परीक्षेला तो लागू पडतो. तर तो व्यवस्थित मी घेतलेला आहे, दोन्ही बॅचमध्ये आहे. तर तुम्ही तो पाहून आणि काही त्याचे स्ट्रॅटर्जी लेक्चर्स आहेत ही यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. तर पहा, हा आपण प्रश्न करूया. तर 3/5 त्यानंतर आहे 4/7 त्यानंतर आहे 8/9 आणि व म्हणजे शेवटचा 9/11. आता याचा आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजे सगळं आपल्याला तुलना केली पाहिजे. म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे, परत त्याच्यापेक्षा छोटा, परत त्याच्यापेक्षा छोटा, परत त्याच्यापेक्षा छोटा आणि मग सगळ्यात छोटा, अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तर इथं आपल्याला हे आकडे बघून म्हणजे अंश आणि छेद बघून आपण त्याचं पटकन निर्णय घेऊ शकत नाही. आजपर्यंत जे करत होतो त्या पद्धतीने आपण काय करायचो, ह्या 5नं 3ला भाग लावायचो. ही एक पद्धत आहे. पॉईंटमध्ये ह्याचं दशांश चिन्हामध्ये रूपांतर करून घ्यायचं. त्यानंतर दुसरी पद्धत आहे की सगळ्यांचा छेद समान करून घ्यायचा. मग जर छेद सगळ्यांचा समान असेल तर मग ज्याचा अंश मोठा असेल तिथं मला मग तुलना करता येत होती. आता मी तुम्हाला एक दुसरी मेथड शिकवतोय. कारण अशी काही उदाहरणं मी मागच्या व्हिडिओमध्ये थोडी वेगळ्या पद्धतीने पण दिल्यात. आता आज म्हणजे या नमुन्याचं उदाहरण कसं करायचं पाहता, या दोघांतला अंशामधला आणि छेदामधला फरक काढायचा. फरक म्हणजे काय, तर वजाबाकी करायची. म्हणजे 5 आणि 3 यांचा जर फरक काढला तर 5मधून 3 गेलं म्हणजे 2चा फरक होईल. इथं फरक किती जाईल पहा, तर 7मधून 4 गेलं म्हणजे 3चा फरक मिळेल. इथं 8 आणि 9 आहे, 9मधून 8 गेलं म्हणजे 1चा फरक येईल. आणि इथं 9 आणि 11 आहे, म्हणजे 11मधून 9 गेले म्हणजे 9 आणि 2 11 म्हणजे इथं 2चा फरक असेल. आता हे जे फरक काढल्यानंतर इथं काय करायचं आपण, तर ह्या फरकानं अंशाला भाग द्यायचा. लक्षात घ्या, अतिशय सोपी पद्धत. म्हणजे पटकन, आता इथं संख्या लहान आहे तुम्ही पटकन करता, पण काही वेळेला छेद मोठे दिलेले असतात आणि त्यावेळेला ही पद्धत आपण फार लवकर उदाहरण सोडवू शकतो. मग ह्या फरकानं अंशाला भाग द्या. मग मी ह्या 2नं तर 3ला भाग लावला तर भाग लागेल बे एके बे हा, राहिले 1, बे पंचे 10 म्हणजे हे मिळालं 1.5. इथं 3 आहे, 3नं ह्या 4ला भाग लावा, 3 एके 3, परत राहिले 1, परत 1चे 10 झाले, 3 त्रिक 9, परत 1 राहिले, 3 त्रिक 9. बास 1-2 घरापर्यंत आपल्याला ठीक आहे. नाहीतरी आपल्याला तुलनाच करायची आहे. त्यानंतर इथं 1 आहे म्हटल्यानंतर इथं तसंच 8 राहणार, कारण 8ला 1नं भागलं तर 8 एके 8च येणार आहे. त्यानंतर इथं 2नं 9ला भागल्यानंतर बे चोक 8, राहिले 1, पॉईंट दिला, बे पंचे 10. म्हणजे आता ज्यावर मी किमती मांडलेल्या आहे त्याचा आपल्याला तुलना करता येते. कारण हा 1.5 आहे, 1.5 आहे, 1.33 आहे, हा पूर्ण 8 आहे आणि हा 4.5 आहे. आणि मग आपल्याला कळत आहे की कोण लहान, कोण मोठा, कोण कोणापेक्षा मोठा. आपल्याला विचारले काय, तर आपल्याला विचारला आहे उतरता क्रम. मग उतरता क्रम जर विचारला असेल तर आपल्याला सगळ्यात मोठा कोण दिसतो, 8 दिसतो. म्हणजे उतरता क्रम असेल, उतरता क्रम लिहितो मी पूर्ण. तर काय पहा, पहिला असेल 8/9. त्यानंतर त्याच्या खालोखाल कोण मोठा आहे, कारण हा 4.5 वाला मोठा आहे म्हणजे तो आहे 9/11. त्याच्यानंतर कोण मोठा आहे, आता या दोघांमध्ये पहा, हे आहे 1.5 आणि हे आहे 1.33. जरी हे 1.33 असलं तरी पण हे 1.5 म्हणजेच 50 आहे. कारण पॉईंट नंतरचा पहिलाच घड आपण विचारात घ्यायचं. 5 हे 3 पेक्षा मोठा आहे म्हणजे हा आहे तो, हा सगळ्यात मोठा, हा त्याच्यापेक्षा लहान आणि हा असेल त्याच्यापेक्षा लहान म्हणजे 3/5 आणि तो जो आहे हा 4/7 हा आहे सगळ्यात लहान. म्हणजे हे आहे तुमचा त्याचा उतरता क्रम. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 मध्ये ते दिलं होतं. ठीक आहे, मी काही पर्याय फारसं वाचून तुम्हाला दाखवत नाही, वेळ घालवत नाही आहे.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया आपण. माझ्या यादीप्रमाणे म्हणजे ही जे माझ्या हातात जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे 20 क्रमांकाचा. तर पहा मी प्रश्न बोर्डवरती लिहितो. प्रश्न असा आहे, वर्गमुळात आहे. वर्गमुळात म्हणजे मोठं वर्गमूळ चिन्ह आहे. 0.009 गुणिले 0.036 गुणिले 0.016 आणि गुणिले 0.08 आणि या सगळ्याला भागिले 0.002 गुणिले 0.000 म्हणजे 3 वेळा 0 8 गुणिले 0.3 वेळा 0 आणि 2 आणि बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजे आपल्याला विचारले की याचं उत्तर काय असेल. आता इथं काय करायचं पहा, पॉईंटमध्ये सगळं आहे. पहिल्यांदा अंश आणि छेदाचे पॉईंट मोजायचे. जर का पॉईंट दोन्ही अंशाला छेदाला समान असतील तर पॉईंटला पॉईंट निघून जातो. जर ते समान नसतील तर जिथं जास्त आहे तेवढ्याने आपण कोणाचं मी दाखवतो. बघूया आता आपण ह्याचे पॉईंट मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 घरावरती पॉईंट वर आहे. मग छेदस्थानी पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 म्हणजे वर पण 11 घरावर पॉईंट आहे अंशाला आणि छेदाला सुद्धा 11 घरावरच पॉईंट आहे. म्हणजे वरचा पॉईंट काढायला एकावरती 11 शून्य घेऊन गुणावं लागेल, खाली पण एकावरती 11 शून्य घेऊन, त्यापेक्षा पॉईंटला पॉईंट कॅन्सल झाला. म्हणजे आता हे उदाहरण सोडताना पॉईंट निघून गेले सगळे. पॉईंट गेल्यानंतर इथं काय राहिलं 9 राहिलं, इथं काय राहिलं 36 राहिलं, इथं काय राहिलं 16 राहिलं आणि इथं काय राहिलं 8 राहिलं. खाली काय राहिलं बघा, इथं राहिलं 2, इथं राहिलं 8 आणि इथं राहिलं पुन्हा 2. आता आतल्या आता आपण भागाकार करूया. ह्या 8 ला 8 निघून गेलं. 2 के 2 हा 2 16, 2 के 2 हा 2 चौक 8. आता जे काय वरती राहिले त्याचा आपल्याला पण ते वर्गमूळात आहे मग वर्गमूळ काढता येतं. 9चं वर्गमूळ निघतंय 3, 16चं वर्गमूळ निघतंय 36चं वर्गमूळ निघतंय 6 आणि 4चं वर्गमूळ निघतंय 2 आणि म्हणजे माझं उत्तर आहे 6 त्रिक 18, 18 दुने 36 किंवा 6 दुने 12, 12 त्रिक 36 म्हणजे या सगळ्याचं उत्तर आहे 36. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. आता पहा पुढचा प्रश्न कसा आहे, हा सूत्रावरती आधारित आहे. नित्य समीकरण जे आपण शिकलोय ही जी काही सूत्र आहेत बाळांनो ती ही सगळी सूत्र तुम्हाला मुखोद्गत हवी. म्हणजे ही तुम्ही 10 वेळा लिहून काढायची आणि जास्तीत जास्त उदाहरणं जशी सोडवा तशी ती पाठ होत जातील. तर पहा प्रश्न दिला आहे 343 गुणिले 343 गुणिले 343 वजा 113 गुणिले 113 गुणिले 113 आणि या सगळ्याला भागिले 343 गुणिले 343 अधिक 343 गुणिले 113 गुणिले 113 आणि गुणिले 113. 343 गुणिले 343 अधिक 343 गुणिले 113 आणि अधिक इथं आहे 113 गुणिले 113 आणि मग याचं आपल्याला उत्तर काय येईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर हे एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं नसतं आपल्याला माहीत आहे. तर हे जे आहे हे कुठल्या तरी नियमात बसत असतं. जर का मी याला ए आहे असं समजलो, हे ए असेल, हे 300 वेळे ए धरलं, याला पण मी ए धरलं, याला मी बी धरलं, हे पण बी आणि हे पण बी असेल. तसंच इथं असेल हे बी असेल, हे बी असेल, हे बी असेल, हे ए असेल, हे ए असेल आणि हे ए असेल. म्हणजे जर मी त्याच्याऐवजी ए हे जर घेतलं तर ए गुणिले ए म्हणजे ए घन वजा बी गुणिले बी म्हणजे बी घन. हे सगळं तोंडी करायचं आहे बाळांनो.
नजरेनं करायचं आहे, एकच क्वेश्चन करायचं, नियम आपल्या डोक्यात असतो, इथं कागदावर लिहायचं नाही आहे आपल्याला, फक्त तुम्हाला मी समजावून द्यायला लागलो आहे. म्हणजे इथं मला सर्व विद्यार्थ्यांचा, म्हणजे जे कोणी माझे विद्यार्थी बांधव हा व्हिडिओ पाहत असतील तर याच्यामध्ये काही नवशिके असतील, काहींचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल, काही जणांची पूर्ण तयारी झालेली आहे पण मध्ये गॅप पडला आहे त्यामुळे तो विस्कळीत झाला आहे, थोडा मानसिकदृष्ट्या भरकटला आहे. म्हणजे भरती कधी होणार या विवंचनेत तो आहे, त्याचं थोडंसं दुर्लक्ष झालं आहे, त्याला फक्त सरावाची गरज आहे, फिनिशिंग टचची गरज आहे. पण या सगळ्यांचा विचार करून मी पूर्ण वेळ देऊन, म्हणजे जास्त वेळ खर्च करून उदाहरणं सोडवत असतो. म्हणजे जे काही ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे तर त्यांचा असा समज व्हायचा की सर अगदी पहिल्यापासून सांगतात, परंतु हे सगळ्यांसाठी आहे आणि त्यामुळं मी पूर्ण तुम्हाला हा समजण्यासाठी सांगतोय. पण आपल्याला पेपरमध्ये असं करायची गरज नाही, आपल्याला नजरेनं कळतंय, हे उदाहरण पाहिल्यानंतर कळतंय की हा ए घन वजा बी घनचा नियम आहे. आणि मग ए घन वजा बी घन, आणि इथं खाली होणार आहे ए वर्ग आणि इथं होणार आहे अधिक ए बी आणि अधिक बी वर्ग असं होणार आहे ह्या किमती बाहेर. आणि मग आता आपल्याला माहित आहे की ए वजा बी कंसाचा घन ह्याचा नियम काय आहे. तर याचा नियम काय आहे, तर याचा नियम आहे पहिल्या कंसात आपण ए वजा बी हे आहे तसं काढतो आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग असं घेतो. खाली ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग आहेच. आणि मग ह्या सगळ्याला हे निघून गेलं, म्हणजे तुम्हाला फक्त राहिलं ए वजा बी. आणि ए वजा बी हे केल्यानंतर जे काय उत्तर राहील ते उत्तर आहे. म्हणजे आता आपण एची किंमत आपल्याला माहीत आहे ती आहे 343 आणि बीची किंमत आपल्याला माहीत आहे 113. म्हणजे शून्याला शून्य गेले, 4 मधून 1 गेले 3 आणि 3 मधून 1 गेले 2, म्हणजे याचं 230 हे उत्तर आहे. आता हे समजावून देण्यासाठी मी एवढा वेळ खर्च केला, परंतु तुम्ही लॉजिकली तोंडी कसा प्रश्न सोडवायचा, प्रश्न पहिल्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा जो प्रश्न आहे तो सूत्राचा आहे, म्हणजे हा ए घन वजा बी घनचा आहे. आणि एवढी आपल्या मेंदूची कपॅसिटी असते बाळांनो. लक्षात घ्या, आपला मेंदू प्रश्न समोर आल्यानंतर लगेच आपल्याला काहीतरी सूचना देत असतो, हा कसा करावा हे लगेच आपल्याला सांगत असतो. साधं तुम्हाला मी उदाहरण सांगतो. समजा हा माझ्या हातामध्ये पेन आहे, तर हा जो काय पेन आहे तर मला सांगितलं की हा पेन मोडायचा आहे, हा पेन हाताने मोडायचा आहे, तर मी प्रयत्न करणार आहे, माझा मेंदू सांगणार आहे की हे शक्य आहे, मोडण्याचा प्रयत्न कर, मोडेल. हां, याच्याऐवजी जर का मला याच आकाराचा लोखंडी रॉड हातात दिला आणि सांगितलं की हा तोडायचा आहे हाताने, आणि त्यावेळेला माझा मेंदू सांगेल की अरे बाबा काही झालं तरी हे लोखंड आहे, हे हातानं तुटणं कदापि शक्य नाही, मी प्रयोगसुद्धा करणार नाही, कारण हे मेंदूला माहीत आहे की इथं काय करावं लागेल. तशा पद्धतीनं बाळांनो, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांनी मूळ कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत, आणि मग प्रश्न समोर आल्यानंतर मेंदू लगेच तुम्हाला सांगतो की हा कशा पद्धतीनं मला सोडवायचा आहे, हा प्रश्न कसा सोडवायचा आहे, हा मेंदू आपल्याला सजेशन देत असतो. याच्यावरही काही व्हिडिओ मी अपलोड करतो आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. त्याचबरोबर आमच्या जे काही बॅचेस सुरू आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे काही अभ्यासाच्या टेक्निक्स किंवा जे काही मेंदूची कार्य करण्याची पद्धत आहे, आपली स्मरणशक्ती कशी कार्य करते, याही बाबीवरती आपल्या चर्चासत्र सुरू आहेत. तर तुम्हाला जर त्याची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबर जो आहे 7249032323 हा जो नंबर आहे आमच्या MTSचा, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, अदरवाईज तुम्ही कॉलही करू शकता. तर आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न तोंडी आहे, त्यामुळे मी तोंडीच सांगतोय. त्यांनी दिलेला आहे आपल्याला हा प्रश्न क्रमांक 22 आहे. त्यांनी दिले वर्गमुळात 1 बरोबर प्रश्नचिन्ह, आणि मग आपल्याला माहीत आहे की 1चं वर्गमूळ काढा, घनमूळ काढा, कुठलं पाहिजे ते मूळ काढा, त्याचं उत्तर 1च येतं. म्हणजे प्रश्न दिला होता वर्गमुळात 1 बरोबर प्रश्नचिन्ह, तर याचं उत्तर असणार आहे 1च, कारण 1चं वर्गमूळ 1च आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 30 ते 50 यामधील मूळ संख्यांची सरासरी किती. याला सूत्र नसतं बाळांनो, कारण 30 पासून 50 पर्यंत जर जेवढ्या मूळ संख्या असतील तेवढ्या सगळ्या लिहून त्यांची बेरीज करून मगच आपल्याला सरासरी काढता येते. कारण का, सरासरीचं सूत्र आहे सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज आणि भागिले प्राप्तांकाची संख्या, म्हणजे सर्वांची बेरीज, सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या असं सूत्र असल्यामुळं आपल्याला 50 पासून त्यांनी किती दिलं आहे 30 ते 50, म्हणजे 50 पर्यंत किती आहेत त्या सगळ्या लिहाव्या लागतील आणि त्याची बेरीज करावी लागेल. ह्याला काही शॉर्टकट नाही आहे. मग आपण जाऊया 30 नंतर 50 पर्यंत कोणकोणत्या
मूळ संख्या आहेत ते पाहूया. आपल्याला माहित आहे 30 नंतर पहिली मूळ संख्या आहे 31. त्यानंतर 32 मूळ संख्या नाही आहे, 33 नाही आहे, 34 नाही आहे, 35 नाही आहे, 36 नाही आहे. मग कोण आहे? 37. त्यानंतरची आहे 37. त्यानंतरची कोण आहे? 41. त्यानंतरची कोण आहे? 43. त्यानंतरची कोण आहे? 47. म्हणजे एवढ्या, कारण आता 47च्या पुढे आपण जाऊ शकत नाही आहे, कारण आपल्याला 50चं लिमिट आहे. कारण 48 मूळ संख्या नाही आहे, 49 नाही आहे, 50 तर नाहीच नाही आहे. म्हणजे ते तेवढ्या मी मूळ संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्याला भागिले ते किती आहेत ते बघूया. 1 2 3 4 आणि 5. 5 ह्या मूळ संख्या आहेत. कुठली राहिली का बघूया आपण. 30 नंतरची पहिली 31, त्यानंतर 37, त्यानंतर 41, 43 आणि 47. करतोय मी बेरीज. पहा मी बेरीज करतो. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 7 18, 18 आणि 1 19, 9. हा 4 आले 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19. म्हणजे 199 भागिले संख्या किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. म्हणजे भागिले 5 म्हणजेच भागिले 5. आता आपल्याला भाग लावायचा आहे. 5नी भाग लावतो. 5 त्रिक 15, राहिले 4, एकूण 50 झाले. 5 9 45, राहिले 4, 40 झाले. 5 48, म्हणजे 39.8 ही त्याची सरासरी असेल. तो पर्याय नंबर 2चा होता. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. हा वयवारीचा प्रश्न आहे. प्रश्न मी वाचतो आणि मग आपण सोडवूया. ह्याला जो काही शॉर्टकट आहे तो आहे पर्यायावरून जाणं. तर आता इथं बरेच प्रश्न मी असे सोडवून दिले होते सूत्रांनी. आता हा प्रश्न आपण सोडूया थोडा पर्यायावरून. दरवेळेला मी म्हणालो की पर्यायावरून सुद्धा अशी उदाहरणं करता येतात, पण पूर्ण पर्याय चेक करत बसायची गरज नसते. लॉजिकली आपल्याला पहिल्या बैठकीत कळतं की हा पर्याय बरोबर असेल का. तर समजा प्रश्न वाचतो पहा. आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 27:1 आहे. म्हणजे आज पहा, आज आई आणि मुलगी, आई आणि मुलगी, तर यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 27:1. म्हणजे आईचं वय जर 7 वर्ष असेल तर मुलगी 1 वर्षाची असते. हे काही खरे वय नाही आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 7 वर्षाच्या मुलीला काही मुलगी होणं शक्य नाही आहे. म्हणजे ही गुणोत्तर आहे. ते आता गुणोत्तर हा कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे, नसेल तर तो अभ्यासक्रमामध्ये आहे, तो शिकवणार आहे, तो व्यवस्थित आहे. तर पहा, आणि तर विचारले 4 वर्षापूर्वी गुणोत्तर 19:1 होते, तर आजपासून 4 वर्षानंतर आईचे वय किती. समजा हा प्रश्न जर तुम्हाला पर्यायावरून सोडवायचा असेल तर जे प्रश्न विचारलेला असतो ते पर्यायामध्ये उत्तर असतं. मग आता त्यांनी सांगितले आजपासून 4 वर्षानंतर आईचं वय किती. मग जर पहिला पर्याय जर आपण चेक केला, आजपासून 4 वर्षानंतर, म्हणजे आता जर 42 दिलं तर ते 4 वर्षानंतरच आहे. म्हणजे पर्याय चेक करतोय मी, लक्षात घ्या. मग यातनं जर मी 4 वजा केले तर 38 येईल. म्हणजे काय असणार आहे, 38 तिचं वय असेल त्यावेळेला. मग आता ज्यावेळेला 38 तिचं वय असेल, म्हणजे 4 वर्षापूर्वी 38 असेल, मग त्यावेळेला मुलीचं वय किती असायला पाहिजे, कारण ते गुणोत्तर त्यांनी दिलेलं आहे 87. म्हणजे आज आहे 87. हां, म्हणजे इथं हे 42 हा पर्याय असणं शक्य नाही. अशा पद्धतीने तुम्ही पर्याय करू शकता. आता आपण सोडूया. कसं सोडवायचं आहे आपल्याला, मी तुम्हाला सोडवण्याची पद्धत दाखवतो. पहा, आता समजा आपण काय करू. आज आई 7 वर्षाची आहे आणि मुलगी आहे समजा आज 1 वर्षाची, कारण 1च्या पटीत वय आहेत असं म्हणलं. मग आता दिलेल्या अटीप्रमाणे आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 27. 4 वर्षापूर्वी हिचं वय किती असेल, तर आई असेल 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी असेल 7 - 4. मुलगी असेल 1 - 4. आता हे गुणोत्तर दिलेलं आहे. 4 वर्षापूर्वी किती होतं तर दिलेलं आहे त्यांनी, ते दिलंय 19:1. म्हणजे हे गुणोत्तर येईल 7 - 4 छेद 1 - 4 आणि हे आहे 19/1. म्हणजे तिरकस गुणाकार आपण केला तर हे इकडे येईल. म्हणजे 7 - 4 आणि हे 1 - 4 तिकडं जाईल. 19/76, सॉरी 19 अगोदर 19 - 19 आता मी 76 इकडे घेतो, 7 तिकडे घेतो, म्हणजे 76 इकडं आलं तर ते अधिक झालं. म्हणजे 76 - 4 बरोबर 19 हे 7 तिकडे गेलं वजा झालं. म्हणजे 76 मधून 4 गेले 72 आणि 19 मधून 7 गेले 12 आणि मग हे 12 इकडे येईल.
म्हणजे 72 भागिले 12 बरोबर x, म्हणजे x ची किंमत तुम्हाला मिळेल 6. x ची किंमत 6 मिळाली म्हणजे त्यांची वय आज आपल्याला कळतील. मग आता हिचं वय असेल, ह्या 7 ला 6 ने गुणू म्हणजे आईचं वय असेल 7 गुणिले 6 बरोबर 42 आणि मुलीचं वय असेल 6. आपल्याला आईचं वय विचारले पण कधी, आणखी 4 वर्षानंतर, म्हणजे आज आई 42 वर्षाची आहे म्हणून ह्याच्यामध्ये आणखी आपल्याला 4 मिळवावं लागेल. 4 वर्षानंतरचं विचारले म्हणजे ते उत्तर असेल 46. म्हणजे हे आपण तुम्हाला मी सोडवण्याची पद्धत दाखवली आणि तुम्ही पर्याय वापरून सुद्धा करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो प्रश्न बघूया आपण. एका गाडीची किंमत सुरुवातीस 15% वाढली आणि पुढील वर्षी पुन्हा 15% कमी झाली तर गाडीच्या किमतीत कोणता बदल झाला? तर इथं एक सूत्र आहे, मी तुम्हाला हा प्रश्न सूत्राने देतोय, लक्षात घ्या. तर वाढ होईल किंवा कमी होईल, एकदा वाढ होईल एकदा कमी होईल, दोन्ही वेळा वाढ होईल, तिन्ही वेळा वाढ होईल, काय पण होईल. आणि त्याचं जर टक्केवारीमध्ये काय फरक पडतो हे जर बघायचं असेल आपल्याला तर शेकडा होणारा बदल, जो काय बदल होईल तो म्हणजे वाढ होईल किंवा घट होईल ते माहीत नाही, ते उदाहरण सांगता आपल्याला काय होईल. तर शेकडा बदलचं सूत्र असं आहे, लक्षात घ्या. हे सूत्र लक्षात ठेवा. जर ज्या पद्धतीनं पहिल्यांदा वाढ केली नंतर घट केलेली आहे, वाढले आणि घट केली म्हणजे सूत्र असं आहे, वाढ अधिक घट. कारण वाढ आणि घट झाली ना. समजा दोन्ही वेळा वाढ झाली असेल तर वाढ अधिक वाढ, समजा 3 वेळा वाढ झाली तर वाढ अधिक वाढ अधिक वाढ, जे झालाय क्रम तो फक्त घेत जायचं. अधिक वाढ गुणिले वाढ आणि भागिले 100, हे सूत्रातलं आहे, भागिले 100. बस फक्त एक अट्टा आहे, जिथं वाढ आहे तिथं धनसंख्या आणि जिथं घट आहे तिथं ती ऋण किंमत घ्यायची. म्हणजे वाढ आहे 15 अधिक घट आहे 15, पण ते 15 मात्र वजा असणार कारण ती घट आहे. घट तूट हे जे असतं हे वजामध्ये जातं. आणि मग इथं आता अधिक हे वाढ 15 गुणिले वाढ, तर ही घट आहे म्हणजे इथं वाढ आणि घट आहे ना. घट किती आहे? वजा 15 भागिले 100. आता हे अधिक 15 वजा 15 गेले 0, इथं अधिक. आता बघा हे वजा 15 गुणिले अधिक 15, वजा वजाचा गुणाकार हा धन येतो आपल्याला माहित आहे, आणि सॉरी अधिक वजा वजाचा धन येतो, पण इथं काय आहे? ऋण धन आहे, म्हणजे ह्याचा गुणाकार ऋण येणार. आणि 15चा ऋण आपल्याला माहित आहे किती? 225. म्हणजे ह्याचं उत्तर आहे वजा 225 आणि भागिले 100 आहे. मग आता भागिले 100 आहे तर आपण 2 घरावर पॉईंट देणार म्हणजे उत्तर आहे 2.25. पण ही वजामध्ये उत्तर आहे म्हणजे ही घट आहे, म्हणजे ह्याचं उत्तर आहे वजा 2.25% घट. नफा नाही, कारण हे वजामध्ये आलं. जर ते इथं अधिक आलं असतं तर आपला नफा झाला असता, म्हणजे ती वाढ होती. त्यामुळं 2.25% घट हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका टीव्हीची किंमत रुपये 20,000 आहे. टीव्हीच्या किमतीची झीज दरवर्षी 5% होते, तर 2 वर्षानंतर टीव्हीची किंमत किती? पाहता करूया उदाहरण. हेही आपण लॉजिकल करू शकतो. तर कसं करायचं आहे पाहता. पहिले आता टीव्हीची किंमत किती आहे? तर 20,000 रुपये आहे. 20,000 1 2 3 आणि 4 20,000 किंमत आहे. आणि तर 2 वर्षांनी त्याची किंमत विचारली, पण त्याची झीज किती होत्या? वर्षाला 5% होत्या. म्हणजे पहिल्या वर्षी झीज किती होणार? तर पहिल्या वर्षी होणार 5%, म्हणजेच 95. झीज आहे ना ती, म्हणजे 100 वजा 5 म्हणजे 100 असेल तर तिची 95 किंमत होणार, म्हणजे 95 भागिले 100. आणि दुसऱ्या वर्षी किती होणार? 95 भागिले 100. आता फक्त एक ॲक्शन करू, म्हणजे या शून्याला ही 0 जाईल, म्हणजे ह्या 2ला इथं ह्या 4 गेल्या बघा, ह्या 2 2 4 ह्या 2 2 4 गेल्या. आता फक्त आपल्याला 2 गुणिले 95 गुणिले 95 असं करायचं आहे. आता बाळो ज्यावेळेला शेवटी 5 असतं आणि त्या संख्येचा आता 95 गुणिले 95 म्हणजे 95चा वर्ग आहे. वर्ग करण्याच्या काही टेक्निक्स आहेत हे त्या वर्ग आणि वर्गमूळ या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. म्हणजे ह्या जो काही सिलेबसमध्ये तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दिलेले आहेत. परंतु इथं बघूया, जे 5 असलं ना तर त्या 5 ह्याचा वर्ग कसा करायचा? तर असा करायचा बघा, ह्या 5चा वर्ग करून घ्या. 5चा वर्ग किती? 25, तो इथं लिहा. आता 5च्या अगोदर संख्या किती आहे? 9 आहे. त्या 9च्या पुढं वळीने येणारी नैसर्गिक संख्या कोणती? तर 9च्या पुढं कोण येतं? 10 येतं. मग 9 आणि 10चा गुणाकार करा. 9 10 90, ते 90 इथं घ्या, म्हणजे 95चा वर्ग हा आहे. आणि त्याला परत गुणिले 2 आहे. आता हा गुणाकार 2चा करून टाकू आपण, म्हणजे आपलं उत्तर मिळेल. म्हणजे 5 2 10 0, हा 4 1, 2 4 1 5,
त्यानंतर 200 आणि 92 18 म्हणजे 1850 एवढी त्या टीव्हीची किंमत होणार आहे. कारण 20,000चा होता, पण झीज होऊन 2 वर्ष ही किंमत त्याची होईल. हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. तर प्रश्न काय पहा, 288 प्रश्नपत्रिकेच्या गट्ट्याची जाडी 280 आहे. 280 प्रश्नपत्रिका आणि त्याची जाडी आहे ती आहे 3.36. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, तर 630 प्रश्नपत्रिकांच्या गट्ट्याची जाडी किती? मग 630 प्रश्नपत्रिका जाडी किती माहित नाही. एक्स करा, तिरकस गुणाकार केला म्हणजे एक्स गुणिले 280 बरोबर 3.6 गुणिले 630 म्हणजेच एक्स बरोबर 3.6 गुणिले 630 भागिले 280. भाग लावतो, त्या शून्याला शून्य गेली, 7 भाग लावतो पहा. 7 चोक 28, 7 9 63. आता 4 इकडे भाग लागेल 36ला, 4 डायरेक्ट भाग लागत म्हणजे लागतोय, पण पॉईंट असल्यामुळं तुम्ही काय करा, हे आपण तिकडं जोडतो म्हणजे 4 1 4 पहिल्यांदा शून्याचा भाग येतो आणि 4 9 36. आता दोघांचा ह्या गुणाकार होईल म्हणजे काय होईल पहा, 9 9 81 आणि एक घरावरती पॉईंट आहे, एक घरावरती पॉईंट म्हणजे माझी जी काही जाडी असेल ती 8.1 सेंटीमीटर. म्हणजे त्या एवढ्यांची 630 जर प्रश्नपत्रिका असतील तर त्याची जाडी ही असेल 8.1. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 29वा. तर 2 वर्तुळांच्या त्रिज्या 3/8 या प्रमाणात आहेत, तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय? आपल्याला माहिती आहे की वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र हे πr² असतं. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर हे सूत्र आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr². r म्हणजे त्रिज्या, पाय हा कॉन्स्टंट आहे. मग जर का तुम्हाला त्रिज्येचं गुणोत्तर दिलं आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलं तर फक्त त्रिज्येचा वर्ग करायचा आणि म्हणून ह्याचं तोंडी उत्तर आपण काढू. ह्याचं तोंडीचं उत्तर काय असणार आहे? तुम्हाला काय दिलं त्यांनी? तर 3/8 हे प्रमाण दिलं, त्रिज्येचं प्रमाण दिलं 3/8. मग क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्यांचे वर्ग करावे लागतील आणि मग करून टाकायचे वर्ग. म्हणजे 3चा वर्ग होईल 3 त्रिक 9 आणि 8चा वर्ग होईल 8 × 64. हे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवला. हे लक्षात ठेवा, वर्तुळचे जर त्रिज्यांचं गुणोत्तर दिलं आणि क्षेत्रफळांचं विचारलं तर दिलेल्या त्रिज्येच्या गुणोत्तराचा वर्ग करायचा आणि क्षेत्रफळाचं देऊन जर त्रिज्येचं विचारलं तर वर्गमूळ काढायचं. इतकं सोपं आहे ते. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. आता हा प्रश्न कसा आहे पहा. एक वस्तू छापील किमतीपेक्षा 10% कमी किमतीने खरेदी केली आणि छापील किमतीपेक्षा 10% जास्त किमतीला विकली. प्रश्न समजून घ्या. तर या व्यवहारामध्ये त्याला काय झालं? त्याने असं विचारले, विकली तर काय होईल? म्हणजे त्याला फायदा होईल का तोटा होईल आणि तो किती टक्के होईल असं आपल्याला शोधायचं आहे. मग काय सांग बघा, एक वस्तू छापील किमतीपेक्षा 100, समजा 100 रुपये छापील किंमत आहे असं धरू. 100 रुपये छापील किंमत आहे. आता त्यानं काय केलं तर छापील किमतीपेक्षा 10% कमीने खरेदी केली. म्हणजे खरेदी केली 90 रुपयाला. आता 100ला 10% म्हणजे 10 रुपये ना, म्हणजे 10 रुपये कमी म्हणजे 90 रुपयाला खरेदी केली. 90 रुपये खरेदी केली, ही खरेदी झाली बघा. मग विकली केवढ्याला? तर छापील किमतीपेक्षा 10% जास्त घेऊन विकली. म्हणजे विकली केवढ्याला? 100 रुपये छापील किंमत होती, त्याच्यात 10% जास्त विकली म्हणजे 110ला विकली. मग 90 रुपयाची वस्तू 110ला विकली, मग नफा किती झाला? आपल्याला शेकडा नफाच होणार ना. अहो तुम्ही तुमच्या खिशातले 90 गेले, तुमच्या हातात आले किती? 110 नाही का? म्हणजे तुम्हाला ती वस्तू फायद्यात आहे, मग इथं नफा झालाय. मग नफा कसा काढतात? शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी गुणिले 100 असं होतं. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे तर 90 रुपयामध्ये तुम्हाला नफा किती झाला हे शोधायचं आहे. म्हणजे आता इथं 100 रुपयाची वस्तू तुम्ही छापील किंमत धरली, ती 90 रुपयाला तुम्हाला मिळाली, तुम्ही 110ला विकली, म्हणजे तुम्हाला जो नफा झाला तो 20 रुपये नफा झाला. 20 रुपये नफा झाला आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे? शेकडा नफा काढायचा आहे. म्हणजे मग सोडवायचं. म्हणजे तुम्हाला होईल नफा बरोबर शेकडा नफा बरोबर खरेदीची किंमत म्हणजे निव्वळ नफा तो आहे 20
निव्वळ नफा 20 आहे. किती रुपयावर आहे? 90 रुपयावर खरेदी आहे. मी सूत्र लिहितो आणि गुणिले 100 इथं आहे. मग भाग लावूया. शून्याला शून्य गेली. इथं 20 गुणिले 10 म्हणजे 200. 200 भागिले 9 भाग लावूया. 9 दुणे 18 परत राहिले 2. 9 दुणे 18 परत 2 राहिले पॉईंट दिला. 2चे 20 झाले. पुन्हा 9 दुणे 18 9 दुणे 18 बास हे आहे. परत आवर्ती होत जाईल म्हणजे 22.22% नफा झालेला आहे. शेकडा नफ्याचं मी इथं डायरेक्ट किंमत भरली. इथं सूत्र लिहितो. शेकडा नफा बरोबर शेकडा नफा बरोबर नफा म्हणजे निव्वळ नफा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. हे शेकडा नफ्या सूत्र आहे आणि शेकडा तोट्याचं आहे. शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. नफा तोटा हा जो आहे तो व्यवस्थित घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एकच प्रश्न, हा प्रश्न आणखी दुसऱ्या पद्धतीने सोडवत देतो, आणखी तिसऱ्या पद्धतीने सोडवत देतो. आणि मी बहुतांश काय करतो तर उदाहरणं वेगळ्या पद्धतीने सोडवून देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून ज्या त्या विद्यार्थ्याला त्याच्या सोयीप्रमाणे म्हणजे ज्याला जसं अंडरस्टँडिंग लेवल आहे त्या पद्धतीने त्याला ते समजावं. आणि गणित हा विषयच असा आहे बाळांनो की इथं काही तुम्ही वन वे करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध आहे असं काही नाही आहे. तर ठीक आहे, आपण पाहूयात पुढचं उदाहरण. तर पुढं जे उदाहरण आहे ते काय पहा. उदाहरण 31 आहे. एका कोणाच्या कोटिकोणाचे माप त्याच्या कोणाच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती, असा प्रश्न आहे. इथं तुम्हाला कोटिकोण आणि पूरक कोण हे माहीत असायला पाहिजे. तर मी थोडक्यात सांगतोय. कोटिकोण म्हणजे असे कोण की ज्या दोघांची बेरीज 90 असते त्याला कोटिकोण म्हणतात. कोटिकोण लक्षात घ्या. हां, म्हणजे कोटिकोण कोणाला म्हणायचं? कोटिकोण हे भूमितीचा भाग आहे. ज्या मुलांना माहीत आहे त्यांचं ठीक आहे, तर ज्यांना माहीत नाही त्यांनी तो भाग चांगला करून घ्यायचा, तो बेसिक आहे. तर कोटिकोण म्हणजे बेरीज 90 म्हणजे त्या दोन कोणांची बेरीज 90, बेरीज 90 अंश. आणि जर पूरक कोण असतील एकमेकाचे पूरक कोण तर त्यांची बेरीज येते 180. हे लक्षात घ्या. म्हणजे समजा असा जर काटकोण असेल तर इथं जे दोन कोण असतील तर हे एकमेकाचे कोटिकोण आहेत. बघा, हा आणि हा हे कोटिकोण आहेत. आणि जर समजा तो कोण असा असेल म्हणजे मोठा असेल असा, हां म्हणजे आता इथं असा म्हणजे ही एक रेषा सरळ काढतो मी अशी रेषा आहे. आणि मग जर असा कोण असेल तर मग हे म्हणजे ज्यांची बेरीज 180 येईल ना ते आहेत पूरक कोण. मग आता आपण बघूया प्रश्नात काय दिलं हे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण प्रश्न सोडूया. प्रश्न दिले एका कोटिकोणाचे माप. आता आपल्याला कोणच माहीत नाही म्हणजे एका कोणाच्या कोटिकोण आहे म्हणजे तो कोण x धरू. कोणाचे माप मी x धरतो. कोणाचे माप म्हणजे x मापाचा कोण धरू. कोण x धरू आपण. कोण x मापाचा. मग त्याचा कोटिकोण किती असेल? त्याचा कोटिकोण असेल 90 वजा x. आणि त्याच x चा जर पूरक कोण काढला तर तो किती असेल? पूरक कोण तर तो असेल 180 वजा x. कारण दोघांची बेरीज 90 आहे. हो, त्यात मी एक कोण आहे तो x धरला. हा x धरला मी म्हणजे त्याचा कोटिकोण असेल 90 वजा x आणि त्याचा पूरक कोण असेल 180 वजा x. आणि मग दिलेल्या अटीप्रमाणे आपण ते समीकरणात बसवूया. काय सांगितली माहिती त्यांनी? एका कोटिकोणाचे माप हां त्याच कोणाच्या पूरक कोणाच्या मापाच्या म्हणजे कोटिकोणाचे माप म्हणजे हा त्याचा कोटिकोण आहे म्हणजे 90 वजा x हे माप त्याच्याच पूरक कोणाच्या मापाच्या पूरक कोण आहे हा 180 वजा x त्याच्या मापाच्या 1/4 पट आहे म्हणजे हे 1/4 पट आहे. झालं समीकरण तयार. सोडवा. 4 इकडे येईल गुणिले होईल म्हणजे 90 गुणिले 4 9 चौक 36 म्हणजे 360 वजा 4 x बरोबर 180 वजा x. मग आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मी काय करतो हे 4x तिकडे जाऊ दे 180 इकडे येऊ दे म्हणजे 360 मधून 180 वजा झाले म्हणजे इथं 180 येईल आणि तिकडे 4x धन झाले त्यातनं 1x गेले म्हणजे 3x मग 3 इकडे येईल भागिले होईल म्हणजे तुम्हाला मिळेल 180 भागिले 3 बरोबर x 3 1 3 3 सगळं 18 म्हणजे x बरोबर 60 म्हणजे तो कोण असला पाहिजे 60. हा झाला एक मार्ग. म्हणजे आपण समजून उमजून उदाहरण सोडवलं पण मूळ बेसिक हा माहिती पाहिजेच. मग आता आपण ते पर्यावरण सुद्धा सोडवू शकत होतो. तर ठीक आहे, तुम्ही तो पर्यावरण सोडवण्याचा प्रयत्न करून पहा. आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. प्रश्न काय पहा. 9 व 10 या संख्यांचा मसावी किती. आता हे काय उदाहरण मला वाटत नाही की सोडवावं लागेल कारण ज्याला लसा मसावी माहीत आहे त्याला माहीत आहे की मसावी जो असतो ना तो दोघांच्यातला सामायिक अवयव असतो.
मग आता आपल्याला त्या संख्या दिलेल्या आहेत 9 आणि 10. संख्या काय आहे? 9 आणि 10. आणि विचारले काय तर त्यांचा 9 आणि 10 त्या मसावी किती? मसावी म्हणजे सामायिक अवयव. आता ह्या दोघांच्या सामायिक काहीच नाही ना, एक शिवाय नाही का, म्हणून ह्याचा मसावी असणार आहे 1. कारण सामायिक अवयव नसेल तर मग मसावी 1 असतो, ह्याचा मसावी 1 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 मूळ संख्यांचा गुणाकार 143 आहे तर त्यांचा मसावी किती? आता मूळ संख्या आहेत म्हटल्यानंतर मूळ संख्यांचा गुणाकार दिला आहे, बरोबर. मग आता जर मूळ संख्यांचा गुणाकार 143 असेल तर त्यांचा मसावी विचारला आहे. मूळ संख्येमध्ये सामायिक अवयव नसतोच बाळांनो, आणि म्हणून एकच आहे ना अवयव, आणि म्हणून ह्याचं सुद्धा उत्तर असणार आहे, ह्याचा सुद्धा मसावी असणार आहे, तो एकच असणार. म्हणजे दोन्ही सरळ प्रश्न दिलेले आहेत तसे त्या दोन्हींची उत्तर एक एक आहेत. आणि इथे विचारलं तर 9 आणि 10चा मसावी, इथे विचारला 2 संख्यांचा गुणाकार 143, पण त्या कसल्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. म्हणजे मूळ संख्येचा गुणाकार आहे म्हटल्यानंतर मूळ संख्येला सामायिक अवयव नसतातच, त्यामुळे त्याचे उत्तर 1 असेल. त्यानंतर असंच पुढे गेलो तर आपण पुढं आता इथं काय झालं, इथं मध्ये जे आहेत पुढं प्रश्न त्यांनी ते GHचे वगैरे प्रश्न दिलेले आहेत. आणि त्यानंतर मग अगदीच लांब पुढं जाऊन जो काही गणिताचे प्रश्न चालू होतात त्याचा डायरेक्ट 51 पासून पुन्हा आपले अंकगणित बुद्धिमापनचे प्रश्न चालू होतात. तर आता अजूनही आतापर्यंत जे आपण प्रश्न झाले ते सगळे अंकगणिताचेच प्रश्न होते. आता पुन्हा 51 हा प्रश्न हा सुद्धा अंकगणिताचाच आहे. आणि तिथून पुढं मग प्रश्न रिझनिंगचे सुरू होतात. तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आणखी एक प्रश्न सोडूया, म्हणजे अंकगणिताचा भाग पूर्ण झाला. म्हणजे तुमचीही जास्त वेळ पूर्ण बघण्याची कॅपॅसिटी नसते, आणि त्यामुळं आपण हा एक पार्ट करू. म्हणजे आत्ता मी एक प्रश्न घेतो आणि त्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत ते रिजनिंगचे आहेत. आणि मला वाटतं हा सुद्धा प्रश्न रिजनिंगचाच आहे 51वा, तरी पण तो आता मी घेतो. हा रिजनिंगचाच प्रश्न आहे, तो घेऊया आणि मग आपण आजचा व्हिडिओची सांगता करूया. आणि मग जो पुढचा व्हिडिओ मी करेन याच्या पुढचा पार्ट या जो पुणे आयुक्तालयाचा हा जो पेपर आपण पाहायला लागलो तर त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मग उरलेले प्रश्न आपण बघू. तर हा प्रश्न आहे रिजनिंगचा, पण आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. म्हणजे आतापर्यंत सगळे आपण अंकगणिताचे सोडवले. तर प्रश्न काय पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे 8, 13, त्यानंतर 20, 29 आणि इथं आपल्याला प्रश्नचिन्ह आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर बा त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल आपल्याला हे शोधायचं आहे. मग बघूया आता 8 आणि 13 मध्ये काय संबंध आहे. तर मला कळतंय की 8 मध्ये जर का मी 5 मिळवलं तर 13 येते, म्हणजे 8 अधिक 5 13 झालं. आता 13 आणि 20 मध्ये काय संबंध आहे तर 13 मध्ये 7 मिळवलं की 20 येते. म्हणजे माझ्या लक्षात आलं की बाबा 2 वाढवून पुढची संख्या घेतलेली आहे. म्हणजे आता साहजिकच आहे की 20 मध्ये काय मिळवल्यावर 29 येईल, तर 20 मध्ये अधिक 9 केलं तर 29 येईल. म्हणजे मला लिंक समजली. पहिल्यांदा 5 मिळवलं, 7 मिळवलं, 9 मिळवलं, म्हणजे आता पुढे आपण काय करणार, 9 अधिक 2 म्हणजे 11 होणार, 11 मिळवणार. म्हणजेच 29 अधिक 11 केल्यानंतर जे काय उत्तर येईल ते माझं इथलं उत्तर असेल. मग 29 अधिक 11 केल्यावर 9 1 10 0, हा 4 आणि 1 1 आणि 1 2 आणि 2 आणि 2 4, म्हणजे 40 ही ती प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या असेल. तर हा रिजनिंगचाच प्रश्न होता. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळे अंकगणिताचे विचारलेले प्रश्न सोडवले, त्याचबरोबर आपण एक रिजनिंगचा हा प्रश्न सोडवला. आता पुढच्या सेशनमध्ये आपण पुढे जे रिजनिंगचे प्रश्न आहेत जे बुद्धिमापनचे, तर ते प्रश्न बघू, सोप्या पद्धतीनं पाहू. तुम्ही याची काही विश्लेषणं पाहिली असतील. बरेच प्रश्न असे विचारलेले आहेत की त्याचं व्यवस्थित विश्लेषणसुद्धा दिले गेलेलं नाही आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना हे समजलं नाही, नंतर आपल्याला त्याची उत्तर तालिका मिळते. त्याची उत्तर म्हणजे ज्यांनी ते प्रश्न तयार केलेले असतात किंवा जे त्या प्रश्नाचे निर्माते आहेत त्या अधिकारी लेवलची ती माणसं असतात, त्यांनी ते प्रश्न तयार केलेले असतात. म्हणजे प्रश्न तयार करताना त्याचं उत्तर त्यांच्या डोक्यात आहे, पण ते उत्तर आलं कसं हे समजून घेणं हे आपलं स्किल आहे. म्हणजे आपल्याला त्या लेवलचा दुसरा प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता येईल. उत्तर महत्त्वाचं नाही, मग उत्तर आपल्याला पेपर संपल्यानंतर उत्तर कळणारच आहे. नाही 4 दिवसांनी 8 दिवसांनी त्याची आन्सर की येतच असती, मग आपल्याला समजत असतात उत्तरं. मग आपलं काय चुकलं हे, पण ते का चुकलं हे सोडवायला पाहिजे होतं कसं, आणि हे महत्त्वाचं आहे. तेव्हा आता जे पुढचे जे प्रश्न आहेत हे रिजनिंगचे, हे तुम्हाला मी टोटली जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं सोडवून दाखवणार आहे. म्हणजे त्याचं विश्लेषण मी तुम्हाला तसं देणार आहे की ज्याची विश्लेषणं कमी प्रमाणात आहेत. म्हणजे काही प्रश्न असे आहेत की त्याचं विश्लेषणच करता येत नाही. म्हणजे ज्या अधिकाऱ्याने तो प्रश्न तयार केला त्यालाच ते माहीत आहे की मी कसा केला आहे. म्हणजे आणि काही जणांचा तो चुकून अंदाजे बरोबर आला, म्हणजे ते कुठल्याच लॉजिकमध्ये, आणि तेवढा वेळ लॉजिक लावायला आपल्याकडे तेवढा वेळ अवेलेबल नसतो. परीक्षागृहामध्ये आपल्याला लिमिटेड वेळ आहे, वेळेचं बंधन आहे. मग तसं जर 2 तास तोच प्रश्न घेऊन आपण बसलो तर मग कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला त्याचं लॉजिक लक्षात येईल. पण त्या तेवढ्या वेळेमध्ये त्या प्रश्नाचं काय लॉजिक आहे
तर हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग असे जेव्हा कठीण प्रश्नांचं लॉजिक आपल्याला कळतं, मग त्यावेळेला आपल्याला कठीण प्रश्न कसे सोडवायचे हे मेंदूला सुद्धा नकळत काही सूचना गेलेल्या असतात आणि तिथं तो डाटा फीड होतो. म्हणजे तसा जर पुन्हा पुन्हा एखादा प्रश्न असा क्लिष्ट आला तर मग मेंदू लगेच आपल्याला वेगवेगळ्या अँगलमधून तो कसा सोडवता येईल ह्याच्या सजेशन्स देत राहतो. तर आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुढचं सेशन मात्र पाहायला तुम्ही विसरू नका. आणखी तुम्हाला काही जर शंका असतील तर तो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. मी सांगितलं की आपल्या ह्या MTS मार्फत बऱ्याच बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत. पोलीस भरतीसाठी एक पूर्ण सिलेबसची बॅच आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सिलेबस नको आहे, फक्त अंकगणित आणि बुद्धिमापनच पाहिजे, तर त्यांच्यासाठी स्पेशली अंकगणिताची आणि बुद्धिमापनची बॅच आहे. त्याचबरोबर आता जे काही पोस्टल त्यानंतर मेल गार्डर आणि मल्टीटास्किंग स्टाफ ह्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत तर त्याच्यासाठीही आपण म्हणजे साधारण अंकगणित आणि बुद्धिमापन हे सगळीकडे तेच आहे. थोड्याफार प्रश्नामध्ये फरक असतो, काठीण्य पातळीमध्ये फरक असतो, तर ते सगळं कव्हर केलेलं आहे. त्यांच्यासाठीही स्पेशल अंकगणित आणि बुद्धिमापनची बॅच आहे. त्याचबरोबर त्या पदासाठीही सुद्धा 100 मार्काची एक बॅच आहे. म्हणजे अशा बॅचेस सुरू आहेत. आणि त्याचबरोबर जर यदा कदाचित, कारण आपल्या जे काही आपले गृहराज्यमंत्री आहेत तर त्यांनी जाहीर केलं की बाबा ज्या पाठीमागं गेल्या वर्षी ज्या काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले पोलीस भरतीसाठी, काही जागा डिक्लेअर केल्या होत्या आपल्या शासनानं, आणि मग ते जे फॉर्म भरले गेले ती महापरीक्षामार्फत म्हणजे जे काही त्याला आपण महापोर्टल म्हणतो, तर यामार्फत ती परीक्षा घ्यायचं ठरलं होतं. आणि मग त्या ठिकाणी अगोदर लेखी परीक्षा घ्यायची आणि मग त्यांचा तो लेखी परीक्षेचा जो काही महापरीक्षेनं जो काही पॅटर्न राबवला होता, म्हणजे तलाठ्याच्या परीक्षा झाल्या, वित्त विभागाच्या परीक्षा झाल्या, अन्न पुरवठा निरीक्षकाच्या परीक्षा झाल्या 2019मध्ये, ह्या महापोर्टलनं त्या परीक्षा ऑर्गनाईज केल्या होत्या. तर मग त्यांच्यामार्फतच ही भरती घ्यायची असं परवा गृहमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळं कदाचित जर का त्या पहिले फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा जर महापरीक्षेकडूनच घ्यायची ठरलं तर त्यांचा जो प्रश्न विचारण्याचा जो काही पद्धत आहे किंवा ज्या पद्धतीने ते प्रश्न विचारतात तर तेही विद्यार्थ्यांना समजावं या उद्देशानं शिकवत असताना सुद्धा आम्ही महापोर्टलचा विचार समोर घेत असतो. पण त्याच्यासाठी आणि एक आपल्या तरुणांसाठी आम्ही एक संधी उपलब्ध केलेली आहे या MTS मार्फत. कारण खूप मेहनत घेऊन आम्ही काय केले तर महापरीक्षेला आलेले जे काही प्रश्न आहेत त्यांचं सोल्युशन म्हणजे व्हिडिओ सोल्युशन, विस्तृत असं सोल्युशन, त्याचबरोबर लिखित स्वरूपामध्ये त्याचं विश्लेषण आणि ते प्रश्न आणि अशा 15 प्रश्नांचा एक बंच करून तो आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत. ही आपला डेली 10 मास्टर क्लास म्हणून हा MTSचा प्रोग्राम आता सुरू आहे. बरीच मुलं त्याचा म्हणजे आहेत, बरीच मुलं त्याचा फायदा करून घेत आहेत. खूप म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मुलं ती पाहत आहेत, आम्हाला रिप्लाय देत आहेत. परंतु आणि कुणी राहिला असेल तर त्यांनी घ्या आणि मग तो जो बंच आहे तो तुम्हाला त्याचे व्हिडिओ पण बघायला मिळणार अगदी अत्यल्प फीमध्ये. म्हणजे जी काही त्याचं जे प्रोडक्शन कॉस्ट असतं त्याला आपण म्हणतो, कारण एखादी जर काय आपल्याला कार्य करायचं असेल तर त्यासाठी काहीतरी थोडाफार खर्च हा करावाच लागतो. म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही प्रायमरी बेसिसवरती काही टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतात किंवा तिथं लाईट चालू ठेवावी लागते त्याचं बिल असेल किंवा बाकी म्हणजे काही किरकोळ गोष्टी ज्या आहेत तर तेवढं नाममात्र त्याची अत्यल्प फी घेऊन तेही आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. तर आपल्या MTSवरती ह्या अनेक प्रकारच्या सिस्टीम्स म्हणजे विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त चांगले निकाल कसे येतील या अनुषंगानं आमची टीम अहोरात्र कष्ट करत आहे. तर आणि तुमच्यासमोर ह्या वेगवेगळ्या योजना आम्ही ठेवत आहे. तर तुम्ही अधिक तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्यासमोर नंबर आहे, तुम्ही जरूर आम्हाला कळवा. आणि आता आपण थांबूया, आपण भेटूया याच पुणे आयुक्तालयाचा पेपरच्या विश्लेषणमध्ये पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.